आशिकेश भोईर विचुंब्याचा एक दर्जेदार खेळाडू आहे. मोठे फटके मारण्यासाठी हा देखील ओळखला जातो. खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक लांब आहेत, धावत आली आहेत आणि एकच धाव मिळते. प्रमोद त्या ठिकाणी बॉलला कव्हर करायला आलेत. एकच धाव मिळते. आशिकेश भोईर, चॅम्बो पाटील. आशिकेश भोईर RPLच्या तिसऱ्या सीझन मध्ये या खेळाडूने आपली छाप सोडली होती. विचुंबे ग्रामीण क्रिकेट कडून सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे. चॅम्बो सारखा सेट बॅटर मैदानामध्ये आहे आणि या दोन फलंदाजांकडून फार अपेक्षा असतील. विघ्नेशचा हा फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटरला बीट केलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये यश एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झाली आहे ती 4-12. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको आहे. बॉलिंग करणाऱ्या टीम साठी सूचना आहे. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. डिसायडर मॅच. किरण पवारच्या संघानं पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि दुसऱ्या बाजूनं अजय पाटीलच्या संघानं पहिला सामना गमावल्यानंतर एका वेगळ्या एनर्जीने ते मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या सामन्यामध्ये स्मरणिका 11 संघाला त्यांनी परास्त केलं आणि आता 2 संघादरम्यानचा हा डिसायडर सामना मैदानामध्ये सुरू आहे. 5 संघांनी आतापर्यंत सुपर 12 मध्ये आपली जागा बनवली आहे आणि 6वा संघ कोणता हे ठरवणारा सामना मैदानामध्ये सुरू आहे. आशिकेश, चॅम्बो ही जोडी मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते आणि साहिल गोसावीच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. भंगारपाडा ग्रामीण क्रिकेट कडून सातत्यानं क्रिकेट खेळताना या खेळाडूला आपण पाहिलंय आणि त्याच्यावरती आता जबाबदारी देण्यात आली आहे. साहिलची खासियत आहे, तो नेहमीच राऊंड अप विकेटनं गोलंदाजी करणं पसंत करतो. समोरच्या अँगलला राईट हँडेड बॅटर साठी येत असतो. हा बाहेर टाकलेला बॉल बाहेर अँगल होत असताना खेळलाय. क्षेत्ररक्षण होत आहे. किरण आहे बॉल जवळ. एकच धाव मिळते. या इनिंगचा विचार केला तर विवेक शेलारच्या बॅटमधून फक्त एकच षटकार आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय. उर्वरित 12 चेंडूंमध्ये दोन्ही बॅटर्सला म्हणजे जे बॅटर्स खेळपट्टीवरती आले त्यांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं. 23 बॉल अजूनही या सत्रामधील बाकी आहेत. एक चांगली पार्टनरशिप झाली तर 60-70 धावा सहजरित्या ठेवू शकतो फलंदाजी करणारा यश एंटरप्राइजेस संघ. या वेळेला चॅम्बोचा पुलचा फटका पॉवरफुल आहे. ताकद देखील भरपूर लावली होती आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. चॅम्बो ठोकतोय षटकार. आजच्या दिवसामधला हा 9वा षटकार चॅम्बोच्या बॅटमधून आलाय. कांचन पालकर सर माहिती पुरवत असताना फार चांगल्या टच मध्ये आहे हा खेळाडू. साहिलचा हा बॉल वाईड लाईनच्या खूप बाहेर होता. जय पवार सर वाईड बॉल दाखवत असताना 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. 4 विकेट गेल्यानंतर साहिलच्या विरोधामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. 2 चेंडू आता अतिरिक्त टाकावे लागतील या गोलंदाजाला. साहिल गोसावी बॉल रिलीज करत असताना बॉल हातातून निसटतोय. ग्रिप त्या ठिकाणी थोडीशी कदाचित स्किड होत असावी हातामधून आणि त्याच्यामुळे थोडासा स्वैर मारा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी अँगल होणारा बॉल आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. व्हाईट साठी बॅटिंग टीम कडून हा चेंडू रेफर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलाय कारण चॅम्बोला असं वाटतंय हा चेंडू स्वैर आहे. पंचांनी हा वॉलेट बॉल दाखवला होता आणि त्या ठिकाणी चेक केलं जातंय. 24 लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल इंस्टाग्राम पेज यांच्या वतीनं फेअर डिलिव्हरी आहे. रील स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
RPL रबर बॉल सीझन 1 ची कोणत्याही प्रेक्षकानं किंवा कॉन्टेंट क्रिएटरनं जर एखादी रील्स बनवली तर ती रील्स तुम्हाला 24 लाईव्ह इव्हेंटच्या ऑफिशियल पेजला कोलॅब करायची आहे किंवा तुम्हाला टॅग करायची आहे आणि ज्या रील्सला सगळ्यात जास्त व्ह्यूज असतील त्या विजेत्या प्रेक्षकाला किंवा कॉन्टेंट क्रिएटरला या ठिकाणी शेवटच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे. एक रील आपण करण मडवीची या स्पर्धेतली पाहिली जी आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिली आहे या स्पर्धेची आणि आतापर्यंत ही स्पर्धा आज 12,000पेक्षा जास्त प्रेक्षकांनी एकाच वेळी ऑनलाईन पाहिली आहे. ज्या वेळेला किरण पवार बॅटिंग करत होता. साहिल गोसावी कमबॅक करतोय. आशिकेश भोईर त्याच्या समोर उभा आहे. खराब चेंडू या वेळेला नो बॉलचा इशारा आलाय आणि संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला 5 धावांचा बोनस मिळतोय यश एंटरप्राइजेस खानावळे संघाला. या 5 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या होतीये 27. क्रिकेट 27 रन स्कोरबोर्ड वरती आणि गोलंदाजाला देखील या ठिकाणी बॅन करण्यात आलेला आहे कारण एका ओव्हरमध्ये तुम्ही 2 पेक्षा 2 फुलटॉस बीमर करू शकत नाहीये. एक चेंडू फक्त व्हॅलिड आहे दुसरा असेल तर तुम्हाला बॅन करण्यात येतं आणि त्याच नियमानुसार गोलंदाजाला या ठिकाणी बॅन करण्यात येतंय. साहिल गोसावी आणि साहिल गोसावीचे उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी सिद्धेश वास्कर गोलंदाजीला आलाय. सिद्धेश वास्कर खरं तर सिद्धेश वास्कर आणि साहिल गोसावी एकाच ग्रामीण संघातील 2 खेळाडू आहेत आणि 2 चेंडू करण्यासाठी सिद्धेश आलाय. सिद्धेशचा आज फार चांगला बॅटिंग मधला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली परंतु आता गोलंदाजी कशी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. 27 धावा खानावळे संघाच्या धावफलकावरती. हळूहळू चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करतोय तो फलंदाजी करणारा यश एंटरप्राइजेस खानावळे संघ. अशिकेश 2 वरती खेळतोय. चॅम्बो 9 वरती खेळतोय आणि या वेळेला षटकाराचा विचुंब ब्रँड मैदानामध्ये दाखवतोय. आशिकेशच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. पावसाच्या सरींमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होत स्टँड अँड डिलिव्हर्ड एक लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. जबरदस्त प्रहार आशिकेश भोईरचा आणि हा चेंडू जास्त बाहेर निघत असताना जय पवार सर वाईड बॉल दाखवतायत. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हर नंतर 12 धावा होत्या आणि तिसरं षटक सुरू असताना 34 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वाईड बॉलचा इशारा. 35 धावा धावफलकावरती. खूप महागडं षटक ठरलंय गोलंदाजी करणाऱ्या पनवेल संघासाठी. हा लगातारचा तिसरा वाईड बॉल. थोडीशी दिशा हरवलाय सिद्धेश. बऱ्याच अवधीनंतर सिद्धेश गोलंदाजी करतोय. दिशा त्याला सापडत नाहीये. हा चौथा वाईड बॉल. एक चेंडूवरती तब्बल 15 रन आता झालेले आहेत. हा जो एक चेंडू सुरू आहे त्याच्यावरती तब्बल 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे जे समीकरण 22 वरती होतं ते तब्बल 37 वरती आलंय. म्हणजे एक चेंडू फार महागडा ठरलाय आणि हा बॉल पाठवलाय ढगात. आणखीन एक षटकार येतोय आशिकेशच्या बॅटमधून.
ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या 2 बॉलसाठी तब्बल 21 धावा खर्च केल्या गेल्या. 2.4 बॉल नंतर 22 धावा धावफलकावरती होत्या आणि 3 ओव्हर नंतर तब्बल 43 धावा धावफलकावरती आल्यात. काय कमबॅक केलाय. आपण नेहमी म्हणतो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. धीरज भोईर पहिल्या ओव्हरमध्ये फार चांगली बॉलिंग केली. विघ्नेशनं या मॅच मध्ये पूर्णपणे सगळं आपल्या पारड्यामध्ये झुकवलं, परंतु साहिल गोसावी आणि सिद्धेश वास्कर थोडेसे महागडे ठरले. तब्बल 27 धावा 31 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या आणि 43 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती आपण चॅम्बो आणि आशिकेश या जोडीला पाहतोय. अतिशय चांगला खेळ या जोडीचा राहिलाय. संकटमोचक ठरलेत, तारणहार ठरलेत फलंदाजी करणाऱ्या यश एंटरप्राइजेस खानावळे संघासाठी. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये होता आणि ती पार्टनरशिप, ती साझेदारी, ती भागीदारी मैदानामध्ये बिल्ड करत असताना हे 2 बॅटर. तिसऱ्या षटकानंतर 4थ्या षटकाची जबाबदारी प्रवीण भोईर या गोलंदाजाच्या हातामध्ये देण्यात आली आहे. प्रवीण आज फार चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2ही सामन्यांमध्ये प्रवीण विकेट टेकिंग होता, त्याचबरोबरीने इकॉनॉमिकल देखील राहिला होता आणि महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. चॅम्बो आणि प्रवीण 24 लाईव्ह इव्हेंट तालुका निहाय संघामध्ये नेहमी एकत्र खेळतात, परंतु आज मात्र रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. स्विंग बॉल देण्यात आलेला आहे. खरं तर स्विंग बॉल हा नेहमीच बॅटरसाठी डोकेदुखी ठरत असतो, कारण बॉल किती बाहेर अँगल होईल किंवा आतमध्ये अँगल होईल याचा नेम लावणं, याचा अंदाज घेणं फार डिफिकल्ट असतं. आणि हा चेंडू हाताळत असताना तुमचा नियमित सराव असणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण खूप हवेसोबत हरकत करतो आणि येलो स्विंग बॉल या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडं बाहेर निघणारा बॉल, लगातारचा दुसरा वाईड बॉल पाहायला मिळाला आणि या वाईडच्या मदतीनं 45 रन, 15च्या ऍव्हरेजनं 45 धावा आल्यात. म्हणजे चांगली बॅटिंग आता सुरू आहे ती खानावळे संघाची. एज लागली पाठीमागच्या बाजूला, महेश उरणकर यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. प्रमोद त्या ठिकाणी बॉलला कव्हर करतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि आता प्रवीणचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. प्रवीण कमबॅक करतोय चॅम्बोच्या विरोधामध्ये. हा देखील खूप बाहेर बॉल. अलीकडच्या काळामध्ये ISPL स्पर्धा आल्यापासून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये टेप बॉल वापरला जातो आणि तो टेप बॉल हाताळत असताना बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोलंदाजांची भंबेरी उडत असते आणि आता या स्पर्धेमध्ये स्विंग बॉल हाताळत असताना बरेचसे गोलंदाज दिशा हरवतात. वाईड बॉल जरूर टाकले जात आहेत, परंतु कमबॅक देखील करतोय तो प्रवीण भोईर. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रवीण आणि चॅम्बो चांगले मित्र आहेत, एकमेकांच्या समवेत बराच वेळा खेळलेत, त्यामुळे प्रवीणला चॅम्बोचा खेळ फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि 2 डॉट बॉल चॅम्बोच्या विरोधामध्ये टाकले जात आहेत. हा बॉल देखील स्किड झाला आहे, अगदी हातातून निसटला. पावसाळी क्रिकेटची तर हीच खरी मजा आहे, कारण चेंडू पकडणं, चेंडूवरची तुमची ग्रीप शेवटपर्यंत टिकवणं हे फार महत्वाचं असतं. बॉल रिलीज करत असताना जर तुमची थोडीशी जरी मुवमेंट चुकली तर मग अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आणि आम्ही वारंवार उल्लेख केला, करण मडवीसाठी तो बॅकवर्ड पॉइंटला टाकलेला बॉल आणि त्या रील्स वरती 6 लाख व्ह्यूज. फुलटॉस बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पुन्हा एकदा पाठवलंय चॅम्बोनं ढगात. षटकार. चॅम्बोचे षटकार खरंच बघण्यासारखे असतात आणि ज्या वेळेला चॅम्बो बॉलला कनेक्ट करतो ना बॅटनं,
त्यावेळेला तो बॉलकडे पाहत नाही, म्हणजे इतका स्वतःच्या फटक्यांवरती त्याला कॉन्फिडन्स आहे. या स्पर्धेतला 10वा षटकार चॅम्बोच्या बॅटमधून आलाय. 53 धावा धावफलकावरती. दमछाक होतीये. बॉल डिलिव्हर करत असताना वारंवार स्वैर बॉलचा मारा केला जातो. थोडीशी लय सापडत नाहीये. टेप बॉल, स्विंग बॉल हे हाताळत असताना तुमचा सराव असणं फार गरजेचं आहे. आम्ही वारंवार सांगत असतो. आणि त्याच कारणास्तव वाईड बॉलचा मारा. हा चांगला बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा रिव्ह्यू, हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. चॅम्बो हा दुसरा रिव्ह्यू आहे. हा दुसरा आणि शेवटचा रिव्ह्यू आहे. प्रवीण भोईरच्या विरोधामध्ये चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि दोन्ही रिव्ह्यू गमावलेले आहेत चॅम्बोनं. कारण मैदानामध्ये ज्या वेळेला बॅट्समन असतात त्यावेळेला एक एक्साइटमेंट असते, एक घाई असते आणि पटकन डिसिजन घेतला जातो. आणि चॅम्बोकडून अगदी दोन्ही वेळा तेच घडलं. प्रवीण कमबॅक करतोय. हा चांगला बॉल. समोरून बॉलला बाहेर काढलं जाते. आता दिशा मात्र मिळाली आहे. आता लय मात्र गवसली आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती. एकूण धावा आहेत त्या 54. 54. शेवटचा बॉल बाकी आहे. 54 धावा धावफलकावरती. 5 बॉलमध्ये 11 प्रवीणनं खर्च केल्यात. 3 वाईड बॉल त्यांना डिलिव्हर्ड केल्यात. परंतु चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळाली आहे. जबरदस्त स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून स्लाइस केलाय. चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती 4 धावांसाठी. चॅम्बोच्या बाडमधून येतोय आणखीन एक दर्जेदार दमदार चौकार. आणि खरंच हे गाणं ऐकून चॅम्बोच्या फलंदाजीच्या प्रेमामध्ये पाडणारी फलंदाजी, चॅम्बोच्या प्रेमामध्ये पाडणारी फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 58 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक केलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे पारडं जड होतं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. आणि आता मात्र तो मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केला फलंदाजी करणाऱ्या यश एंटरप्राइजेस खानावळे संघाने. आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय मॉन्टी भाई, त्यांच्या समवेत संदेशजी पाटील आहेत, आकाशजी तारेकर आहेत. यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय. या आयोजनामध्ये महत्वाचा घटक संदेश पाटील, विशाल जितेकर, आकाश तारेकर, तेजस मात्रे, सुमित ढोंगडे यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. विघ्नेश पाटील गोलंदाजीला आलाय. फटका मिस टाइम आहे. गॅप मध्ये 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1च धाव मिळते. एकूण धावसंख्या 59. 59 धावा धावफलकावरती. विघ्नेशचा खरं तर नॉर्मल टेनिस खेळत असताना किंवा लेदर खेळत असताना रनअप फार लांबचा असतो. परंतु या मॅच साठी त्याचा रनअप फार कमी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर बाहेर ठेवला. कट केलाय बॉलला. सिंगल कंप्लीट केली आहे. 1च धाव या चेंडूवरती मिळते. चॅम्बोनं जर लगातार 3 बॉलवरती 3 चौकार लगावले तर SN ग्रुप नवी मुंबई यांच्याकडून 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 3 षटकार जर लगावलं आशिकेशनं तर त्यासाठी शैलेश भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विघ्नेशच्या विरोधामध्ये शैलेशचं आक्रमण आणि शैलेशच्या बॅटमधून आलाय या आशिकेशच्या बॅटमधून आलाय या मॅच मधला 3रा षटकार.
विघ्नेश पाटीलच्या विरोधामध्ये षटकार 66 धावा धावफलकावरती. आशिकेश भोईर 7 बॉलमध्ये 21 धावांची मॅरेथॉन इनिंग मैदानामध्ये साकारत असताना आणि हा चांगला बॉल फुल टॉस ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर लोअर फुल टॉस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बेट केलाय आणि डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर 84. जर अशीच बॅटिंग सुरू राहिली तर हा चांगला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही बॅट्समन धाव घेण्याच्या ऍक्शन मध्ये होते त्यामुळे ही धाव कंप्लीट केली गेली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली चॅम्बो आणि आशिकेशच्या मध्ये. एकूण धावसंख्या झाली आहे ती 68 धावा. विघ्नेशने आतापर्यंत 12 धावा खर्च केला. शेवटचा बॉल त्याच्या भात्यातील बाकी आहे. 3 विकेट त्याला मिळालेले आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 68 पर्यंत गेलेत. 2 ओव्हर नंतर 12 धावा धावफलकावरती होत्या आणि 5वं षटक संपायला आलाय. 68 पर्यंत मजल मारली आहे. अगदी क्रिकेटचा हा खेळ असाच आहे. वेळ बदलायलाही वेळ लागत नाही आणि बॅटिंग करणारा संघ असं वाटलं होतं 50 पर्यंत किमान जातोय की नाही हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होता आणि तदनंतर मात्र पूर्णपणे रंग बदलला, वेळ बदलली आणि 68 पर्यंत जाऊन पोहोचले. आशिकेश भोईरच्या बॅट मधून येतो आणखीन एक षटकाराचा विचुंबे ब्रँड. 4था षटकार या मॅच मध्ये आशिकेशच्या बॅट मधून. प्रवीण गोलंदाजीला आलाय. चॅम्बोसाठी हा बॉल फक्त स्लाइस केला बॅकवर्ड पॉइंटला. डीप मध्ये खेळाडू आहे. एकच धाव मिळतीये. अगदी फार चांगला फटका पाहायला मिळाला. प्रवीण दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या प्रवीणनं आणि शेवटचं स्लाग वरचं षटक त्याच्या वाट्याला देण्यात आलंय. हा फुल टॉस बॉल शरीरावरती होता. पाठीमागच्या बाजूला टॉस केलाय आणि हा बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. इशारा येणं अपेक्षित आणि 4 धावा मिळतात त्या बॅटर आशिकेशला. एकूण धावसंख्या होते या 4 धावांच्या मदतीनं 79. 79 रन स्कोरबोर्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा, 3 विकेट एकाच ओव्हरमध्ये गमावल्या होत्या आणि तदनंतर चॅम्बो आणि आशिकेश यांची जबरदस्त पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळते. 68 धावांची पार्टनरशिप 5व्या विकेटसाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि हा डॉट बॉल प्रवीण भोईरचा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 79 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आशिकेश चांगली बॅटिंग करतोय. सगळ्यांची मनं या खेळाडूंना जिंकली आहेत. 4 षटकार या मॅच मध्ये
हा फटका थोडासा फसलाय, एज लागली आहे, लिडिंग एज पाठीमागच्या बाजूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट मात्र गमावतोय. मोठा धक्का बसतोय तो आशिकेशच्या रूपानं खानावळे संघाला. कमान डीजे. आशिकेश 13 बॉल